is on. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू फटका जबरदस्त आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पंबलिंग 1-2 का 4 चेंडू सीमारेषा पार चौकार 4. या दरम्यानचा चेंडू फटका हा देखील जबरदस्त. नरेंद्र पाटीलचा वार खाली जाणार नाहीये. फिरली आहे तलवार आणि बॉल मैदानाच्या पार 4 धावा चौकार. नरेंद्र पाटील रुक सके वो नाम नरेंद्र नाही हे सदा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना बॅक टू बॅक 2 चौकार इकडनं ठोकलेत. हा फटका जबरदस्त चौकारांची हॅट्रिक साधली आहे. नरेंद्र मैदानाच्या चारी बाजूने आता एकच नाव गुंजतंय. नरेंद्र पाटील इज ऑन द फायर. थँक्यू डीजे. त्यांचे जे धर्मपत्नी आहेत नरेंद्र पाटील यांच्या दीपालीजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक चौकार हॅट्रिक साठी इकडनं जमा होतील. काय बॅटिंग आहे नरेंद्र पाटील अनोख्या स्टाईल मध्ये. नेक्स्ट बॉल फटका हा देखील जबरदस्त. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मोहिते एक धाव झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि अगदी सहजरित्या आता 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. त्याचबरोबर देवांश इलेव्हनचे ओनर अमरजी पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा पारितोषिक चौकार हॅट्रिक साठी आलेत. दरम्यानचा चेंडू इकडे आलाय डॉट निर्धाव चेंडू. प्रशांत पाटील या ठिकाणी यायचे. प्रशांत पाटील नेक्स्ट बॉल अडवा बॅटनं फटका जबरदस्त आहे. गॅप मध्ये चाललाय गच्चा क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणाला चेंडू स्टॉप झालाय. 2 धावा जरूर येतील. आपण पाहतायत लाखिवली क्रिकेट टीमने या ठिकाणी ज्या 40+ मॅचेस ठेवलेत त्याकरिता दमन दौरा आहे आणि त्याकरिता आपण पाहतायत अनंतजी नडगे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक 5000 रुपये त्यांच्याकरिता जमा झालेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला रॉक आणि रॉकच्या बॅट मध्ये हा दमदार धमाकेदार सिक्सर 6 धावा.
पद्धतीनं धावफलक आता जाऊन पोहोचेल. अमर पाटील यांच्याकडनं या चौकारा करता 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नेक्स्ट बॉल ऋतिक गडाक. हा चेंडू देखील अडवा बाटणं चालला वेगानं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव तिकडे पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न धोकादायक जरूर होत, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने 22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नेक्स्ट बॉल 4 षटकांचा सामना आहे. हा चेंडू अडवा बाटणं फटका वेगानं चाललाय. क्षेत्रासाठी मोठं चेस आहे आणि अखेरकार इकडे चेंडू विजय होतोय. चेंडू फरार सीमा रेषा पार. मनोज उर्फ रॉकच्या बॅटमधनं चौकार. हा फटका टायमिंग किती प्रॉपर आहे, खूप जास्त प्रॉपर. एलिव्हेशन प्रॉपर आणि हा आलाय सिक्सर. इकडनं पारितोषिक आलंय. आपण पाहत आहेत 200 रुपयाचं पारितोषिक. काय बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये मनोजची. हा फुल टॉस होता आलता हलक्या हाताने ढकललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कोण आहे कोण आहे? लाखिवलीचा भावेश पवार तिकडे हिमांशू पाटील. हिमांशू पाटील यांनी जर झेल पकडला तर त्याला हर्ष पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल प्रत्येक झेलसाठी. आणि संध्याकाळची नाश्त्याची सोय देखील हिमांशू पाटीलची होऊन जाईल. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला नरेंद्र पाटील. आडवा बाटणं फटका फसलाय आणि त्या ठिकाणी जेल ड्रॉप. रनआउटची संधी आणि इकडनं आलाय डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावाचे आहेत. 33 धावा धावफलकावर आणि आता नरेंद्र पाटीलला रिटायर हार्ड केलंय. प्रिन्स मूवीचं क्लीन अँड क्लिअर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय. सनसेट दाखवलं जात आहे. संध्याकाळचं सत्र. सूर्य कशा पद्धतीनं आता मावळण्याच्या दिशेने वाटचाल करतोय त्या पद्धतीने या स्पर्धेच्या अंतिम ट्रॉफीकडे देखील दोन्ही टीम्स वाटचाल करताना दिसले आहेत. 33 धावा धावफलकावर 2 षटकांच्या अखेरीस. धावफलक 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचले.
विवेकचा पहिलाच बॉल घुटना टेक और सिक्सर देख 6 धावा. इट्स अ बिग हिट सिक्सर. कम ऑन डीजे. आता पिंच हिटरची भूमिका स्पष्ट करतोय मनोज. हा चेंडू हवेत मॅचची गोल्डन विकेट पकडली जाईल का आणि पकडली गेलीये आणि आता तंबूचा रस्ता इकडनं गाठावा लागतोय. मनोज सुतार इज अ बॅक टू द डगआउट. करायची टीम मीटिंग करायची नाहीये टांडील 11 कारण तुम्हालाच वेळ जास्त इकडनं जाईल. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची तुमच्या टीमला. हा चेंडू आता विकेट मंदार बगलीने पकडली झेल आणि वीर पाटीलचा संपलाय. पहिल्याच बॉलवर खेळ गोल्डन डकचा शिकार वीर पाटील. नवीन बॅटर कोण मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता विवेकचा मोठा बंधू अक्षय मैदानाच्या आतमध्ये. दोन बंधूंची जोडी एकामेकाच्या विरोधामध्ये. आयपीएल मध्ये खूप वेळा आपण हे चित्र पाहिले. बॅटच्या आतमध्ये हा चेंडू लागला. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावावर इकडनं समाधान मानलं जाते. सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल. धावफलक आता 44च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. प्रसादवर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारोमदार असेल. या मॅच मध्ये प्रसादला चांगली बॅटिंग करावी लागेल. जर मोठ्या धावसंख्येपर्यंत मार्गक्रमण करायचं असेल मनोजने त्याचं काम जरूर इकडनं निभवलंय. हा चेंडू फटका फसलाय. मंदार बगली तिकडे चुकी करताना दिसलाय. चेंडू चालाय नॉन स्टॉपला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडूला अखिलकार थांबवलं गेलंय. तोपर्यंत दोन्ही बॅटर्स कडे संधी होती 2 धावा पळून पूर्ण करण्याची. दुहेरीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 46च्या घरामध्ये. आपण पाहतायत सूर्य डोंगरा आड गेलाय आणि आता पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य होईल. चला टीम ताडी 11 आपण काही करायचे. शेवटचं षटक मोहित पाटील या टीमचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आणि विकेट टेकर मध्ये देखील आता काही पुढच्या रँकवर रँकिंग करताना तो दिसलाय. त्याने मोठ्या प्रमाणामध्ये विकेट्स घेतलेत. नेक्स्ट बॉल अडबा बॅटने खेचायचा होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय बॉल. सिंगल धाव तिकडे येईल.
नेक्स्ट बॉल अडवा बॅटनं हा फटका दमदार आहे मोहितच्या विरोधामध्ये. आता हा सिक्सर. ₹200 पारितोषिक अमरजी पाटील यांच्याकडनं आता इकडनं जमा होईल. प्रसाद साडे देखील सिक्सर आलाय मोहितच्या विरोधामध्ये. हा चेंडू आता फटका फसलाय. फटका मिस टायमिंग डाऊन द बॉल. ऋतिक गडक आणि आता चुकी होणार नाहीये. मोठा विकेट. प्रसाद इज बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटरला आपण घाई करायची. नवीन बॅटर घाई करायची. त्रेपन्न धावा धाव फलकावर आपण पाहताय एकंदरीत. मोहितनं अजून एक विकेट घेतला तर 500 दिले जातील. हा फटका चांगला आहे मिड ऑफला. योगेश सहज एकदा वाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल टाकलाय मोहित पाटीलनं. अक्षयने जर सिक्सर ठोकला तर संजय पाटील यांच्याकडनं ₹200 पारितोषिक अक्षयला देण्यात येईल. आणि विकेट जर घेतला तर सूरज पाटील यांच्याकडनं ₹500 देण्यात येतील. मोहित साधे दोघांना पारितोषिक लागले. आता हा फटका टायमिंग प्रॉपर. एलिव्हेशन प्रॉपर. आणि चेंडू करतोय अक्षयच्या बॅट मधनं हवाई सफर. पहिल्या इनिंगची इकडनं समाप्ती झाली. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. 60 धावा धावफलकावर आणि 61चं टार्गेट आता सेट केलंय समोर. खूप खूप धन्यवाद
व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे खास परममित्र हर्ष पाटील यांचा आपण आवाज ऐकला. लोकल बॉय आहे आणि बऱ्याच टुर्नामेंटमध्ये माझ्यासोबत ते सातत्याने असतात. असे आदर्श असा व्यक्तिमत्व हर्ष, खूप खूप धन्यवाद. तर अंतिम मेगा फिनाले आपण पाहतोय. LPL पर्व तिसरं आणि शेवटच्या चरणी ही स्पर्धा येऊन टेपली आहे. कोण बनेल विजेता? इथं मात्र ऋतिक गडक वर मोठी जबाबदारी असेल. जर सामना जिंकायचा असेल तांडेल 11 टीमला तर ऋतिकवर पूर्णपणे जबाबदारी असेल. पण खऱ्या अर्थाने जर प्रदर्शन पाहिलं आपण तर प्रतिस्पर्धी टीमकडून जर विजय केला मनोज सुतार नावाचा हा ब्रँड खेळाडू या टीमकडे आपण पाहतोय. पहिलाच बॉल टर्न केला पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पहिल्या बॉलवरती खातं उघडला गेला. बॅटर पाहतोय आपण रवी. जहाना पोचे कवी वहा पोचे रवी असे रवीच्या बॅटमधून एका सिंगल आली. खातं उघडलंय. डावाची सुरुवात पाहायला मिळाली एका धावेने. अतिशय चांगली बॅटिंग करणं गरजेचे राहील. जर विचार केला आपण तर काय बॅटिंगचं प्रदर्शन होतं. टार्गेट किती ते पाहतोय आपण 61 धावाचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 15 धावाची सरासरी पार करणं. आणि भावेश पाटील जर पाहिलं अशा वातावरणामध्ये षटकार जात नाहीये. परफेक्ट टायमिंग शक्ती जर फटक्यामध्ये असेल तर चेंडू बाहेर जाऊ शकतोय. ऋतिकसाठी हा बॉल आणि आल्या पावली मात्र पहिल्या बॉलवरती 11 प्रहार पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू गेला होता. फक्त आणि फक्त एका सिंगल ऋतिक कंप्लीट करतोय. खातं उघडतोय. डावाच्या सिलसिला एका धावेने सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा. मनोज सुतार एक चांगलं ऑलराऊंडर पाहतोय आपण. खऱ्या अर्थानं जर पाहिले आपण काड्याची टक्कर 2 खेळाडूमध्ये पाहतोय. सध्या तरी सर्वोच्च पुरस्कार जो असतो क्रिकेटच्या पटलावर मालिकावीरसाठी दोन्ही चांगले प्रदर्शन केलेले आता मात्र. चांगला बॉल नाहीये पाहतोय आपण. उडवले चेंडूला. फाईनल एकडे चेंडू अतिशय वेगात आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर रवी. टीमची धावसंख्या 4. साहिल पाटील चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. वैभव पाटील थोडंसं निराश असतील कारण की एक किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटी म्हणतात ज्या टीमचं नशीब असतो त्या दिवशी तो संघ जिंकतोय. आणि बऱ्याच वेळ नशिबाचा खेळ सुद्धा असतोय पाहतोय मित्रांनो आपण क्रिकेट जर म्हटलं तर. चांगला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मोठी कड घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्गे गेला होता. थर्डमॅन क्षेत्राकडे एक सिंगल परत. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती बिनबाद 5. 4 चेंडूचा खेळ झालाय. धीमी सुरुवात म्हणता येईल. आता मात्र बॉलवरती चौकार किंवा षटकार येणं गरजेचं राहील. प्रति षटकामागे 15 पेक्षा जास्त सरासरी धावा करून मॅच कधी कधी संघ जिंकतात. चांगला फटका आहे. हवेत आहे. चेंडू मात्र निघून जाईल. एकडे पळणी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती हा चौकार. क्लास फटका पहिला आपण बघितलं की लॉंग ऑनचा एरिया खाली आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. एक एक्स्ट्रा कव्हरकडे लावला होता पण त्याचा फायदा घेत त्याच क्षेत्राकडे हा फटका खेचला गेला. ऋतिकच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार. चांगला बॉल. प्रश्न विचारला पण इथं मात्र अपील फेटाळून लावताना पाहतो. सफल क्रॉस जास्त झाला होता. योग्य निर्णय पंच रोशन पाटील सरांचा पाहतोय. षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या पाहतोय आपण 9 धावा धावपलकावरती. इथून मात्र आता दबाव वाढलाय बॅटिंग साईडवर कारण की येणारे 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण संघर्ष करावा लागेल. वीर कधीच आयोजनामध्ये टेन्शन घेतलं नाही तर आता काय टेन्शन घेईल वीर. आणि खूप छान उल्लेख केला होता सकाळी अजित समालोचन करते हैं. खाते पीते घराने के हैं और बिल्कुल होना ही चाहिए. ये तो वीर का प्रदर्शन आहे. आणि बॅटिंगमध्ये त्यांनी खूप प्रभावशाली कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये.
18 बॉल 52 धावांचा आव्हान आहे. प्रति षटकामागे आता 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. सरासरी आता मात्र वाढलेली आहे. पाहते आपण 15 पेक्षा जास्त सरासरी पाहायला मिळते. 17.33 ची जी सरासरी 15.33 होती पहिल्या बॉलपासून आता मात्र 17च्या पुढे गेलेली आहे. आणि इथून मात्र गोलंदाज पाहतोय आपण नरेंद्र. पहिला बॉल हा निश्चित नो असेल काय यस पंच रोशन पाटील सर सांगतायत की नो बॉल. खरा बॉलची हाताळणी फ्रीचा इशारा आलाय. अतिरिक्त 2 धावा या बॉलवरती आल्या. धावसंख्या पाहतोय आपण 11. आता मात्र स्ट्राईकला कोण आलंय बघा. फ्री हिटचा सामना करण्यासाठी डेंजरस रॉक ऑफ लाकिवली पण ज्याचं नाव इथं मात्र देण्यात आलं. नो डाऊट रॉक आहे तो लाकिवली गावाचा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि हर्ष आणि एक खेळाडूला ब्लॅक डायमंड लाकिवली सुद्धा सांगितलं होतं. चला आपण वेळ कमी खर्च करायचे कारण की अजून 3 षटक टाकायचे. त्यासाठी जर पाहिलं आपण सूर्यदेव आमच्यातून दूर गेलाय. ब्रह्मांड जर पाहिलं आपण अद्भुत नजारा असतोय. कधी कधी लहानपणी वाटायचं की पृथ्वीवर आपण आहोत तर पृथ्वी खाली आहे पण पृथ्वी पण ब्रह्मांडामध्ये अटकलेली आहे. चला वेळेचं बाण ठेवायचे नरेंद्र दादा चला. आणि ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून जेव्हापासून लाकिवली संघ हजर झाले तेव्हापासून नरेंद्रने एवढं छान प्रदर्शन त्या टीम मध्ये का केलं नाही. चांगला बॉल होता. चांगला बॉल सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. चेंडू मात्र स्केवलेकडे जातोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न अतिशय सफल झालाय. 2 धावा आल्या या बॉलवरती. 2 धावेने टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सक्ती पाहतोय आपण. अशुभ आकडा क्रिकेट मधला 13. धावसंख्या 13. चांगला बॉल फाईन फटका पाहतोय आपण. ग्लान्स केले लेग ग्लान्स पाहतोय आपण. चेंडू मात्र साईड स्क्रीन कडे निघून जाईल. सीमा रेषा पार आलाय या बॉलवरती चौकार. हे पाहू शकता आपण खेळाडू कक्ष फुल एन्जॉय करताना प्रत्येक खेळाडू अख्खा लाखिवली खेळेगा आणि खेळताना पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण तिथं मात्र क्षेत्ररक्षकाचा सिंहाचा वाटा होता की हा चौकार देण्यामागं. धावसंख्या आता मात्र पुढे सक्ती झपाट्याने 21 धावा. अजून इथून मात्र जर पाहिला आपण 40 धावाचा पल्ला पार करावा लागेल. येणारे बॉल जर पाहिले आपण इथून मात्र निश्चित अजून 15 बॉलचं समीकरण जर पाहिलं आपण 40 धावा आहेत 15 बॉलमध्ये कंप्लीट करण्यासाठी. नवीन चॅम्पियन आपण पाहणार आहोत की डिफेंडिंग चॅम्पियन देवांश 11 हा संघ बॅक टू द बॅक दुसऱ्या वेळेस हा कप आपल्या नावी करेल. चांगला फटका आहे. फाईन मोठं गॅप आहे. इथं मात्र चांगला फटका सजवलाय. परत आलाय या बॉलवरती हा चौकार. तांडेल 11 टीमचे 3 स्टार ऑफ संघमालक पाहतोय. तिन्ही चांगले क्रिकेटर मोहित योगेश आणि स्वतः ऋतिक गडक पाहतोय आपण. सध्या तरी कडक कडक बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण.
याला म्हणतात दिमागाचा वापर करणं. माहिती आहे की हवे म्हणजे नमी आहे, त्याच्यामुळे आकाशी फटके जमणार नाही. ग्राउंड फटकेबाजी करतोय ऋतिक, पूर्णपणे डावाची सूत्र हातात घेतोय. सॉपर बॅटिंगचा प्रारंभ केलेला आहे. चांगला फटका परत एकदा मेडिकेटकडे. तिथं मात्र क्षेत्ररक्षक प्रसाद सज्ज आहेत. फक्त एक धाव की मात्र 2 धावा सहज कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्येचा बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 27 धावा धावफलकावरती. पहिल्या 12 मध्ये मला वाटतं की निम्मापला पार करताना पाहतोय. महागडे षटक नरेंद्र यांचं पाहतोय आपण. आणि या षटकातला शेवटचा बॉल असेल, जर चौकार किंवा षटकार आला तर मात्र 12 बॉलमध्ये निम्मा पल्ला पार केला जाईल. आणि शेवटी 12 बॉलमध्ये मात्र निम्मा पल्ला पार केला जाईल की नाही. यावेळेस पाहता फटका चांगला आहे ऋतिक गडक यांचा. कडक 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 के के कडक 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 आलाय हा षटकार. धन्यवाद. धावसंख्या 33 आहे. उल्लेख केला होता की 12 बॉलमध्ये निम्मापला पार केलाय. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय टीमसाठी. जी सरासरी 17 होती ती कमी झाली. येणारे इथून 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण तर निश्चित हे पाहू शकता आपण खेळाडू कक्ष फुल एन्जॉय करताना. तांडेल 11 टीमचे पाठीराखे संघमालक आणि त्यांचे खेळाडू फुल एन्जॉय करताना हर्ष यांचे पितरसीला पाहू शकता आपण. का होईना आपण आपल्या टीम सोबत जॉईंट आहेत दादा. चला आपण वेळेचं भान ठेवायचंय. 33 झाले दादा, 33. इथून मात्र अजून मला वाटतं की 28 धावीची आवश्यकता असेल. 12 बॉल 28चं समीकरण. अजून सामना संपला नाही. भावेश पाटील जर विचार केला आपण एक षटक अतिशय टर्निंग पॉईंट ठरलेला षटक कुठल्या टीमकडे झुकला जाईल. दुर्वेश चांगला बॉलर आहे. चांगला बॉलरच्या हातात चेंडू सोपवले. क्रमांक 30 षटक. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या. सामन्याचे पंच म्हणून मला वाटते की कमलाकर दादा आहेत. स्कोरलेग पंचांनी मेन पंच रोशन पाटील. त्यांचा शो पाहायला विसरू नका. 40+ आपण निश्चित सातत्याने 2 दिवस परत मला इथे यावं लागेल. अतिशय क्लास बॉल हाताळला गेला पाहतोय आपण. बीट झालंय पहिल्याच बॉलवरती. जो काम प्रशांत दादा होतं चोख काम बजवलं त्यांनी. चांगला फटका आहे. चेंडूला पाठवलाय. अजून एक कडक आलाय मिडविकेटच्या वरतून हा षटकार.
फिनाले अमर पाटीलचा विजय होईल किंवा आता 3 स्टार ऑफ जे संघमालक आहेत मोहित योगेश किंवा आता ऋतिक यांचा विजय संपादन होईल. चांगला बॉल तेवढा छान असा फटका आहे. बॅक टू द बॉलर पाहतोय आपण. गोलंदाजाच्या डोक्यावरून खराब चुकीचं क्षेत्ररक्षण. हे बघा अशा स्थितीमध्ये एक एक चुका तुम्हाला मागलं ठरू शकतात. तर आता मात्र 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता आहे. 6-12चं समीकरण आलंय इथं. मात्र पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्यानंतर दुसरं षटक मागलं ठरलं. तब्बल धावा आल्या त्या षटकामध्ये. जर विचार केला आपण तर 24 धावा खर्च केल्या गोलंदाज नरेंद्र यांनी. 6-12चं हे पाहू शकता आपण समीकरण. चला टीम जास्त घेऊ नका आपण. हे बघा आता पाणी घेऊन जातोय. आता दोष कुणाचा आहे सांगा. आणि नंतर सांगतात की घाई करा घाई करा. आणि तो एकच बॉल केला त्याला पाणी घेऊन जातात. सहा मध्ये थांबवायचे 12 आणि बनवायचे त्या टीमला 12. अनिकेत चांगला बॉलर या स्पर्धेच्या माध्यमातून जो विचार केला आपण मोठी जबाबदारी आहे. 6-12चं समीकरण आहे. अर्धा डझन बॉल आणि 1 डझन धावा असं समीकरण पाहते. प्रत्येक बॉलर 2 धावा इथं मात्र कंप्लीट करावी लागेल. गोलंदाज सज्ज होताना राईट हँड ओव्हर द विकेट आज मारा करण्यासाठी. सामना रंगात आलाय. एका विकेटनी पुढचा बॉल राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल चांगल्या लेन तोडचा होता पण इथं मात्र ही अपील होती कारण की चेंडूचा डब्बा खूप बाहेर पाहतोय आपण. यस चांगला निर्णय म्हणता येईल. चला यस रिप्ले मध्ये साफ दिसतोय की हा चेंडू खूपच बाहेर होता. पाहतोय आपण निश्चित बघितलं आमच्या ऑपरेटरनी. परत एकदा आता मात्र निश्चित 2 बोनस धावा आल्या आणि ज्या प्रकारे जबाबदारी होती अशा स्थितीमध्ये 12 धावा खूप काही सांगून जातात. अनिकेत सज्ज होताना मारा करण्यासाठी. अजून एकही चेंडू टाकला गेला नाही. पहिल्या 2 बॉलवरती 2 अतिरिक्त धावा आल्या. 2 अनिकेत दोन्ही चांगले युवा खेळाडू पाहते आपण. एक प्रतिस्पर्धी टीम कडे पाहते आपण. अनिकेत आणि बॅटिंग करणार अनिकेतने चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये केलेलं पाहते आपण. चांगला हा फ्लिकचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपल्या गेलं झेल. वा अजून मिळाली विकेट. 5-10चं समीकरण आहे. मनोज आज मनोजचं नाव आहे अख्ख्या दिवसभरामध्ये जर पाहिलं आपण. चला एकत्र वाजू नका आपण. चला हे पाहू शकता आपण फ्लिक केला होता. अशा प्रकारे फ्लिकचा फटका होता. चांगलं झेल कंप्लीट केलंय मनोज सुतार यांनी. प्रभावशाली कामगिरी. मग हातात बॉल असला तरी चालेल, बॅट असली तरी चालेल. आणि मिड विकेट एरियाचा राजा बनलाय तो. भिंत आहे क्षेत्ररक्षकाची पाहतोय आपण. 5-10चं समीकरण. नवीन बॅटर खेळपट्टीवर. आता मात्र मोहित आलाय. टीमचे संघमालक सुद्धा आहेत पाहतोय आपण. आणि मला वाटतं योगेश पण येईल. सूरज पाटील यांच्याकडून जर मोहितनी षटकार ठोकला तर 1000 रुपये. क्या बात आहे. खूप मोठं प्रेम दाखवतोय सूरज दादा आज प्रत्येक खेळाडूवर. पण बक्षीस काही गेले नाही अजून. चांगला बॉल होता. प्रश्न विचारला पण सहमत नाही. ऍक्च्युअली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. 4 बॉल 9चं समीकरण. लेग बायच्या स्वरूपात त्या मिळते 1 धाव. आता मात्र निश्चित कमबॅक केलंय बॉलरनी पाहतोय आपण. अनिकेत एक युवा बॉलर. 4 बॉल वरती 9 धावा आव्हान जिवंत राहिलंय अजून पाहतोय आपण. सामना कसा असावा तर रंगतदार सामना असा असावा. अंतिम मेगा फिनाले. चार बॉल 9चं समीकरण. एखादा विकेट जर या बॉल वरती आला तर मात्र सामना पूर्णपणे
पाहतोय आपण देवांश 11 टीम कडे झुकलं जाईल. एखादा मोठा फटका जर आला तर अजून सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल. बॅटर नवीन आलाय तो मोहित. चांगला फटका आहे पण इथं मात्र खाली क्षेत्र निवडलंय. एका डापाने चेंडू फरार 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 आलाय हा चौकार. होती बॉलरनी ती मात्र पाहतोय आपण. यस फायनल कशी असावी त्याचा एक उत्तम उदाहरण पाहतोय. फायनल असावा तर असा कडक 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 सामना रंगताना. एक बॉल दोन कोण बनेल तिसऱ्या चॅम्पियन. इथं मात्र तांडेल 11 की माता देवांशी 11 राईट अबाउट द विकेट. हा बॉल चांगला बॉल आहे पण इथं मात्र चेंडू हवेत आहे आणि बाहेरची टिपला असेल. वा 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 अमर दादा आणि ऑल टीम. जो उल्लेख केला मी तो खरा ठरला इथं. कारण की मला माहिती आहे त्या स्थितीमध्ये षटकार मारणं सोपं आहे पण 1-2 धावा घेणं अवघड झालं.